एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना निदा खानला आश्रय देणं चांगलंच भोवलेलं आहे। मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं बुलडोझर चालवलेला आहे। महापालिकेनं पटेल यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिलेला होता आणि यानंतर त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती। मात्र कोर्टानेही दिलासा न दिल्यानं महापालिकेनं आज सकाळीच कारवाई करत घरावर तसंच इतर अतिक्रमण असलेल्या वास्तूंवर बुलडोझर चालवलेला आहे। मतीन पटेल यांनी रात्रीच आपलं राहतं घर रिकामं केलं होतं, तसंच स्वतःच रात्रीतून कार्यालय तोडलेलं होतं। मतीन पटेल यांचं राहतं घर, कार्यालय आणि निदा खानला आश्रय दिलेलं होतं ते घर, यावरही कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळी पोलीस तैनात करण्यात आले होते। इशू किए थे वो नोटिसेस उनको मिलने के बाद जो समाधानकारक उनके तरफ से एक खुलासा अपेक्षित था वो नहीं आने के कारण अंतिम नोटिस कलम नहीं दिए थे और उसमें हमने 24 घंटे की मुदत उनको दिए थे, मगर उसके बावजूद उनके तरफ से कोई भी उसके खुलासा नहीं आया और उन्होंने खुद नहीं निकाला। इसलिए आज हमारी टीम यहाँ पे पुलिस विभाग के साथ में वो डेमोलिश करने के लिए आए हैं। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। त्याच्या घरावर महापालिकेची कारवाई सुरू झाली आहे। महापालिकेचं पथक या ठिकाणी आलं आहे। आपण बघतोय त्याआधीच ही जी तुम्हाला आता सगळं तोडलेले दिसतंय हे एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याचं घर आहे आणि ही बाहेरची दुकानं होती। ही सगळी दुकानं रात्रीतनं रिकामी करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर घरातलं सामान सुद्धा हलवण्यात आलेलं आहे। एक मोठा फौजफाटा आहे, महापालिकेचे जेसीबी या ठिकाणी दाखल झालेले आहे, सोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल आहे। म्हणजे महापालिकेचे जवळपास 100वर कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत, तर जवळपास 150वर पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। कुठलाही गोंधळ होऊ नये अशा पद्धतीने ही सगळी कारवाई यांनी नियोजित केली होती। मात्र जी लोक आली, जी मंडळी आली, त्यांनी फुलांनी स्वागत केलं या सर्व लोकांचं आणि अशा पद्धतीनं महापालिकेच्या या कारवाईला आपला विरोध दर्शवला। ही कारवाई जी शहरात होतीये, या ठिकाणी होते, ही जिथं जिथं इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे त्या सर्व ठिकाणी करा असा एक टोला या इथल्या लोकांनी महापालिकेला लावला आहे। आमच्यावर कारवाई करताय ठीक आहे, मात्र इतरांनाही हाच न्याय द्या अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी महापालिकेचं हे पथक या ठिकाणी दाखल असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याचं घर, याचं ऑफिस आणि ज्या घरात निदा खानला आश्रय दिला होता, या तिन्ही वास्तू आता महापालिका तोडणार आहे। एकाच वेळी ही तोडक कारवाई होईल। मात्र मतीन पटेल याच्या घरावर पोलिसांना, महापालिकेंना विरोध अपेक्षित होता, त्या पद्धतीनं तयारी करण्यात आली होती। मात्र आता इथं कुठलाही विरोध नसल्याचं चित्र आहे आणि अगदी शांतपणे ही सगळी महापालिकेची कारवाई आता सुरू असल्याचं चित्र आपल्याला म्हणावं लागेल। हायकोर्टानं काल दिलासा दिला नाही आणि त्यानंतर आता महापालिकेनं आक्रमक होत ही कारवाई करायला सुरुवात केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।